नमस्कार मित्रांनो. गेल्या 1-2 दिवसांपासून सगळी सिस्टीमच बिघडलेली आहे असं वाटतं. आणि ह्या गोष्टीची सुरुवात झाली परवा संध्याकाळी. तर सगळं काही ठीक चालू होतं. संध्याकाळपर्यंत मी जवळपास काम केलं होतं. सकाळी चालून पण आलो होतो. जवळपास 7.5 किलोमीटर त्या दिवशी चाललो होतं. त्याच्यानंतर दिवसभर मी कामही केलं होतं. आणि दिवसाच्या शेवटी संध्याकाळी 7च्या आसपास माझा मित्र म्हटला की चल आपण हिंजवडीला जाऊ एक प्रकारे. तर मी त्याच्यासोबत गेलो. एकूणच संध्याकाळी 7 वाजता मी इथून निघालो असून 7-7:15 वाजता. त्याच्यानंतर त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटीवर बसून आम्ही हिंजवडीला गेलो. इथून ते डिस्टन्स जवळपास 60 किलोमीटर असून. सुरुवातीला मी काही वेळासाठी गाडी चालवली होती आणि धुळीमुळं माझी डोळ्यांची चांगलीच वाट लागली होती. त्याच्यानंतर आम्ही तिथं हिंजवडीला पोचायला 2-2.5 तास तर लागले होते. एकूणच 9:30-10च्या आसपास आम्ही तिथं पोचलो होतो. तिथं जरा चहा वगैरे घेतला आणि तिथून मग संध्याकाळी 11च्या आसपास आम्ही निघाल्याच्यानंतर आम्ही कोरेगाव पार्कला आलो. तिथं आम्ही बर्गर खाल्ले. बर्गर खाल्ल्याच्यानंतर तिथून घरी निघालो. एकूणच घरी पोचायला जवळपास 1 वाजले होते. आणि दिवसभर मी सकाळी चाललो होतो. त्याच्यानंतर झोपलो नव्हतो मध्ये. कोणच रेस्ट असा नव्हता घेतलेला. त्याच्यामुळं जेव्हा रात्री झोपलो 1 वाजता, सकाळी उठलो तेव्हा माझी बॅक अख्खी दुखत होती. आणि लिटरली मी 6 वाजता उठून चालायला जायचा विचार करत होतो. पण तेव्हा म्हटलं की आपली झोप अशी जवळपास फक्त 4 तासांची झालेली आहे. आणि आपण जर चालायला गेलो तर आधी आपल्याला परत झोपता येणार नाही. त्याच्यामुळं म्हटलं आपण जरा झोपून घ्यायला पाहिजे. नाहीतर झोप पूर्ण नसेल झाली तर दिवस एकदम बेकार जातो. तशा प्रकारची ती गोष्ट होती. तर मी पुन्हा एकदा झोपलो. पण त्या वेळातही जे काही शरीरावर ताण आला होता तो काही रिकवर झाला नाही. मी 9 वाजता उठलो असेल काल सकाळी. त्याच्यानंतर मी ऑलमोस्ट दुपारपर्यंत थोडंफार काही काम करण्याचा प्रयत्न केला. पण दुपारनंतरचा दिवस एकदम बेकार गेला. कारण की जे काही शरीर थकलं होतं ते रात्रीच्या झोपेमध्ये पूर्णपणे रिकवर झालं नव्हतं. आणि त्याच्यानंतर दुपारी इथं लाईटही नव्हते. एकूणच लॅपटॉप डेड झाला होता. जवळपास त्याच्यात खूपच कमी चार्जिंग उरली होते. आणि मग मी मोबाईलवर टाईमपास करत बसलो. संध्याकाळपर्यंत इथंच होतो. मग घरी गेलो. घरी गेल्यावरही मी पडूनच राहिलो एक प्रकारे. थोडं झोपण्याचा प्रयत्न केला होता. पण लिटरली माझा दिवस तो वाया गेला होता. यूट्यूबवर रील्स शॉर्ट्स तसलं बघत बसलो. एकदमच कचराच बघत होतो. आणि लिटरली मला काही करण्याची इच्छाही नव्हती. तर कालचा दिवस बऱ्यापैकी ठीकठाक गेला. संध्याकाळी मी जरा व्हिडिओ बनवण्याचं टाळलं. कारण की त्या टायमिंगला साहजिकच एनर्जी नव्हती. झोप आल्यासारखी वाटत होती. आणि लिटरली शरीरावर खूपच ताण होता. तर मग मी रात्री व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्लॅन कॅन्सल केला. आणि संध्याकाळी मी जरा लिहितच बसलो होतो 9:30 ते 11पर्यंत जवळपास. कारण की त्या टायमिंगला मला लिहिणं महत्त्वाचं वाटलं. गेल्या काही दिवसामध्ये जेव्हापासून मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे, एकूणच डायरी टाईप असं काही लिहित बसत नाही आजकाल मी. त्याच्यामुळं खूपच दिवसांचा मध्ये गॅप पडला होता की मी लिहिलं नाही. त्याच्यामुळं काल रात्री इच्छा झाली जरा लिहावे म्हणून. आणि मी लिहित बसलो. तर तो एक संध्याकाळचा टाईम बरा गेला असेल एकूणच रात्रीचा. त्याच्यानंतर काल रात्री वेळेवरच झोपलो होतो असं म्हणता येईल. आणि आजही सकाळी जेव्हा उठलो तेव्हा जाणवलं की नाही आपल्याला पुन्हा एकदा झोपून घ्यायला पाहिजे. कारण की नाही ती काल परवा जो पण काही शरीराला त्रास झाला होता, स्कूटीवर मागं बसून बसून माझ्या अख्खी बॅकची वाट लागली होती. आणि लिटरली ते डोळे म्हणा किंवा बाकीचं
तो जितका पण ताण त्या दिवशी पडला होता शरीरावर तो काही रिकवर झालेला वाटत नव्हता. म्हणून आजही मी सकाळी 10 वाजेपर्यंत झोपून घेतलं. झोपल्याच्यानंतर बऱ्यापैकी ठीकच वाटत होतं मला. मग मी इथे येऊन बसलो. सध्या आत्तापर्यंत बऱ्यापैकी मी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्याच्यामध्ये खूपच जरा प्रॉब्लेम आहेत. तर आज तारीख आहे 6 एप्रिल 2026. सध्या दुपारचे 2 वाजत आलेले आहेत आणि लिटरली म्हणजे गेले 2 दिवस एकदम बेकार गेल्यासारखे वाटत आहे. आणि सध्या मी जे काम करण्याचा प्रयत्न करतो आहे डेव्हलपमेंटचं, त्याच्यामध्ये एकदम खूप सारी घालमेल आहे एक प्रकारची. कारण की मी प्रॉपरली असं डिसिजन घेऊ शकत नाही की नक्की काय करायला पाहिजे आणि कशावर फोकस करायला पाहिजे. काल माझं काम काहीच झालेलं नाही आहे आणि आत्तापर्यंतही असं काही स्पेशल काम झालेलं नाही. एकूणच मी विचार करतो आहे, निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो आहे की नक्की काय करायला पाहिजे. कारण की सध्या मी या गोष्टीवर अडकलेलो आहे आणि ती गोष्ट आहे म्हणजे यूजरची प्रोफाईल. तर गेल्या काही दिवसामध्ये मी जे काही प्रोफाईलचे चेंजेस करत आहे त्याच्यामध्ये परवाच्या एंडिंगपर्यंत मी जवळपास यूजरचा जो प्रोफाईलचा स्कीम आहे तो डिझाईन केला होता. ते काम झालं होतं, पण त्याच्यासोबतच मी बाकीचे ज्या गोष्टी आहेत ज्या फर्स्ट लॉन्चला मी देण्याचा विचार करतो आहे, तर त्याच्यामध्ये जितकं पण डेटाबेस रिलेटेड गोष्टी आहेत, स्कीमा डिफाईन करणं ते मी उरकून घेतलेलं आहे. तर परवाच्या एंडिंगपर्यंत जवळपास डेटाबेसचं जितकं पण स्कीमा डिझाईन करायचा होता, जे की मला MVP लेवलला ॲप लॉन्च करायचं आहे त्या रिलेटेड मी गोष्टी पूर्ण केलेल्या आहे. तर डेटाबेसचा स्कीमा एक प्रकारे तयार झालेला आहे. तर त्याच्यानंतर आता मला फ्रंट एंडला किंवा त्याचा बॅक एंडचा कोड लिहायला घ्यायचा होता, पण लिटरली त्या गोष्टीमध्ये एक सर्वात मोठा इश्यू आहे. तो म्हणजे ह्या गोष्टीला डेव्हलप कसं करायचं. एकूणच डेटाबेसच्या फील्ड तर डिफाईन झालेल्या आहेत, स्कीमा तयार आहे, पण लिटरली मला त्या गोष्टी फ्रंट एंडवरती कशा इम्प्लिमेंट कराव्या आणि त्याच्यासाठी बॅक एंडचे जे राऊट्स असतात म्हणा किंवा कंट्रोलर्स असतात ते कसं डिफाईन करावं ते मला समजत नाही. तर इनिशियल लेवलला जी काही मला इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानुसार मी एकाच यूजरच्या प्रोफाईलच्या स्क्रीनवरती सगळं काही एका टायमिंगला एडिट करायला तर नाही देऊ शकत आहे. तर ती एक गोष्ट मी इम्प्लिमेंट नाही करण्याचा प्रयत्न करत आहे. परत त्याच्यानंतर एकूणच मला प्रोफाईलला सेक्शन वाईज डिफाईन करायचं आहे. सेक्शन वाईज डिफाईन करण्यासाठी बॅकएंडला त्या गोष्टी कशा हँडल करायच्या. कारण की जितकं पण मी ChatGPT सोबत डिस्कस केलं, जितके पण इन्फॉर्मेशन काढली, तर त्याचं म्हणणं होतं की बॅकएंडला एकच एंड पॉईंट द्यायचा जी यूजरची प्रोफाईल आपण अपडेट करणार आहे. एकूणच मॉड्युलर वेने आपण करणार आहे, म्हणजे एकूणच त्याचं नेम असेल किंवा प्रोफाईलचं कोणतं सेक्शन असेल, एक प्रकारे टीम्स म्हणा किंवा लिंक्स म्हणा किंवा तशा टाईपमध्ये. तर मॉड्युलर वेने आपण फ्रंट एंडला तरी हे करणार आहे, अपडेट करणार आहे, पण तो जो एंड पॉईंट असेल जो शेवटला जाऊन तिथं डेटाबेसमध्ये हँडल होणार आहे, तर तो एंड पॉईंट एकच असला पाहिजे, म्हणजे असं ChatGPTचं म्हणणं आहे. आणि माझं सुरुवातीला म्हणणं होतं की आपण प्रत्येक फील्डसाठी म्हणा किंवा प्रत्येक सेक्शनसाठी एक वेगळा एंड पॉईंट डिफाईन करूया. आणि तीच गोष्ट कन्सिडर करून मी आतापर्यंत चाललो होतो. पण जेव्हा ChatGPT ही गोष्ट सजेस्ट करते एकच एंड पॉईंट लिहायला पाहिजे MVP लेवलला तरी, तेव्हा मी जरा कन्फ्युजनमध्ये बसलो की नक्की काय करायला पाहिजे. तर एका गोष्टीमुळे हा प्रॉब्लेम जवळपास सॉर्ट झाल्यासारखं वाटतं आहे. तर रिडक्सला फ्रंट एंडला मी रिडक्स वापरतो आहे. तर रिडक्समध्ये जेव्हा आपण प्रत्येक एंड पॉईंटसाठी एखादी गोष्ट बेसिकली एखादा एंड पॉईंट डिफाईन करतो आहे, तर तो एंड पॉईंट आपल्याला रिडक्समध्ये डिफाईन करावा लागतो. म्हणजे त्याच्यासाठी म्युटेशन म्हणा किंवा क्युरी तरी लिहावं लागते.
तर ते एका फाईलमध्ये आहे, म्हणजे यूजर API म्हणून तो API तयार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता प्रत्येक फील्डसाठी म्हणा किंवा प्रत्येक सेक्शनसाठी तिथं आपण एखादा नवीन एंड पॉईंट बनवला तर ती फाईल गरजेपेक्षा मोठी होईल आणि ती मेंटेन करणं अवघड होईल. त्याच्यामुळं मला वाटलं की हा डिसिजन बरोबर आहे. आपण एंड पॉईंट तर एकच देऊ बॅकएंडला, ज्याला म्हणजे आपण मॉड्युलर वेने आपण प्रोफाईल एडिट करणार आहे फ्रंट एंडला. म्हणजे सपोज अबाउटचा जो सेक्शन आहे त्याच्यावरची जी इन्फॉर्मेशन आहे तेवढीच आपण एंड पॉईंटला हिट करणार, म्हणजे अबाउट आणि त्याची काही जी इन्फॉर्मेशन असेल ती एंड पॉईंट बॅकएंडला हिट करणार. आणि मग बॅकएंड चेक करणार की जो आपण एक प्रकारे रिक्वेस्ट पाठवलेली आहे त्याच्यामध्ये कोणता डेटा आहे. अबाउटचा डेटा आहे तर तो अबाउटचा जो सेक्शन असेल तेवढाच तो भाग एक प्रकारे अपडेट करणार. तर बॅकएंडला एंड पॉईंट तर एकच असणार आहे, पण बॅकएंडला पण मॉड्युलॅरिटी असणार आहे. तर बॅकएंड डिसाईड करणार आहे की कोणता डेटा आपल्याला आलेला आहे आणि त्याच्यावरनं कोणता अपडेट करायचा आहे. तर लिटरली ही सिस्टीम मला आता तरी बऱ्यापैकी ओके वाटते आहे, कारण की प्रत्येक फील्डसाठी किंवा सेक्शनसाठी एंड पॉईंट तयार करणं गरजेचं नाही असं मला वाटतं. कारण की लिटरली ते आपण खूपच फाईल तयार करतो आहे किंवा मॉड्युलॅरिटी करतो आहे अशा टाईपमध्ये. तर ह्या गोष्टीसाठी मी सध्या बॅकएंडचा कोड लिहिण्याचा विचार करत होतो, पण लिटरली जाणवलं की ते करणं अवघड होते, कारण की मला फ्रंट एंडला व्हिज्युअलाइज करायला सध्या काहीच नाही. तर आता मी एक नवीन गोष्ट ठरवलेली आहे, म्हणजे पुढं जर आता डेव्हलपमेंट आपल्याला करायचंच आहे त्याच्यासाठी, म्हणजे एक युजरचा एक जेनेरिक डेटा तयार क्रिएट करायचा, म्हणजे प्रोफाईल डेटा जो बॅकएंडला आपण मॅन्युअली अपडेट करणार आहे. त्याच्यानंतर आता आपण तो डेटा युजरच्या फ्रंट एंडला आपण रिप्रेझेंट करणार आहे. तर तो डेटा एक प्रकारे रीड ओनली स्क्रीन असणार आहे, त्याच्यावर आपण तो डेटा डिस्प्ले करणार आहे की जो बॅकएंडला डेटा असणार आहे तो फ्रंट एंडला येऊन आपण डिस्प्ले करणार आहे. आता त्याच्यानंतर मग मी एडिटचा जो कोड असणार आहे तो लिहिणार आहे मॉड्युलर वेमध्ये. तर सध्या हा वे मला बेटर किंवा अप्रोच जो आहे बेटर वाटतो आहे. तर आधीचा जो युजर प्रोफाईल स्क्रीनचा जो काही कोड होता त्याच्यामध्ये फायरबेसचा खूप काही कोड आहे आणि त्याच्यामध्ये बाकीच्या पण भरपूर गोष्टी आहेत ज्या की मला त्या गोष्टींना किंवा त्या फाईलला हात लावायची इच्छा नाही किंवा तिला एडिट करत बसण्याची इच्छा नाही आहे. आणि लिटरली मी ज्या पण काही आधी फील्ड वापरत होतो त्या जवळपास सगळ्या डिस्कार्ड केलेल्या आहेत. आणि जो युजर प्रोफाईलचा नवीन स्कीमा आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट एकदम मी कमीत कमी डेटा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जो गरजेचा आहे तोच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यातही मी जो आधीचा प्रोफाईलचा डेटा होता तो जवळपास सगळ्या फील्ड्स काढून टाकलेले आहेत, कारण की मला त्या गोष्टींची गरज वाटत नाही. तर सध्या जो युजर प्रोफाईलचा स्कीमा बनवलेला आहे तो एकदम सिम्पल आहे आणि छोटा आहे. आणि लिटरली जर ही गोष्ट करायला घेतली तर मला नाही वाटत की जास्त वेळ लागायला पाहिजे. पण हेच स्टार्टिंगचा जो पॉईंट आहे, मला आता एक नवीन युजर प्रोफाईल एक स्क्रीन बनवावं लागणार आहे, त्याच्यामध्ये तो डेटा रिप्रेझेंट करायचा UIचा कोड लिहावा लागणार आहे, त्याच्यानंतर बॅकएंडच्या गोष्टी हँडल करावं लागणार आहे. दिस इज द नेक्स्ट फ्युचर प्लॅन. आणि लिटरली मी विचार करत होते की ही गोष्ट एकदम पटापट उरकली पाहिजे. कालचा दिवस जर माझा वेस्ट नसताना गेला, लिटरली आत्तापर्यंत मी अशा स्टेजला असतो की ही गोष्ट बऱ्यापैकी कंप्लीट झालेली असते. पण लिटरली आत्तापर्यंत मी कोड म्हणून काहीच लिहिलेलं नाही. एकूणच मी डिसिजन घेण्यासाठी भरपूर गोष्टी गो थ्रू केल्या इकडं तिकडं, आणि लिटरली मी डेव्हलपमेंट पूर्ण असं करू शकलेलं नाही. आणि बेसिकली अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मध्ये मी गेल्या 1-2 दिवसामध्ये व्हिडिओ असं काही रेकॉर्ड केलेला नाही आहे, कारण की आधी मी ठरवलं होतं की काही दिवसापूर्वी की आपण जो काही व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे तो इंग्लिशमध्येच रेकॉर्ड करणार आहे. आणि मी असे
व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये मी इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पण लिटरली ती गोष्ट अशी प्रॉपरली सिंक होत नव्हती. एकूणच मला जे काही बोलायचं आहे, जे काही शेअर करायचं आहे आणि त्याच्यामध्ये परत ते इंग्लिशमध्ये बोलणं किंवा हे करणं, त्या गोष्टी एकमेकांशी सिंक होत नव्हत्या. आणि शेवटी मला जे बोलायचं ते बाजूलाच राहत होतं आणि इंग्लिश बोलण्याच्या नादामध्ये मी काहीतरी एकदम कचरा बोलून बसत होतो. आणि मी असे 4-5 व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. इव्हेंच्युअली मी एक व्हिडिओ अपलोडही केला होता यूट्यूबवरती. एकूणच मला इंग्लिशमध्ये बोलून व्हिडिओ रेकॉर्ड करणं सध्या तरी हार्ड वाटते आणि लिटरली मला ती गोष्ट इफिशियंटली करायला थोडा टाईम लागणार आहे. एकूणच ह्या गोष्टीमुळं मी जरा व्हिडिओ रेकॉर्ड करणं टाळत होतो, कारण की लिटरली इंग्लिशमध्ये बोलायचं ही गोष्ट मला जरा जास्तच हेवी वाटत होती. त्याच्यामुळं मी व्हिडिओ रेकॉर्ड करणं टाळलं आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये व्हिडिओ असा काही रेकॉर्ड केलेला नाही आहे. आणि हे जे व्हिडिओ आहेत रेकॉर्ड करण्याचं एक जो नवीन फायदा आहे तो म्हणजे जेव्हा मी डेव्हलपमेंट करतो किंवा कोड लिहितो, एकूणच त्या गोष्टी सिंकमध्ये राहतात. एकूणच आता मी कोड करता करता बोर झालो आहे किंवा मला माहीत नाही नक्की काय करायचं आहे, पुढं कोणता डिसिजन घ्यायला पाहिजे आणि त्या टायमिंगला मी रेस्ट घेताना मी असा व्हिडिओ एखादा रेकॉर्ड करतो. त्याच्यामध्ये ह्या गोष्टी शेअर करतो, डेव्हलपमेंटच्या रिलेटेड म्हणा किंवा आसपासच्या बाकीच्या पण ज्या काही गोष्टी असतात त्यांच्या बाबतीत. एकूणच ह्या गोष्टी याचा डिस्कस केल्या, बोलल्या आणि शेअर केल्या. त्याच्यामुळं मला एक प्रकारचा काय म्हणता येईल, ह्या गोष्टींवर पुढं काम करत राहण्याची इच्छा राहते. एकूणच डिसिजन क्लिअर होतात. एकूणच डोक्यातला जो पण काही अशी अनप्रॉबॅबिलिटीस्टिक भरपूर सारे असे सिनेरियोज असतात ते एक प्रकारे क्लॅप्स होतात आणि माहीत असतं की आपल्याला पुढं नक्की काय करायचं आणि कशावर काम करायचं आहे. लिटरली या गोष्टीचा मला भरपूर असा फायदा आहे. त्याच्यामुळं मी सध्या ही गोष्ट करत राहणार आहे. एकूणच गेल्या 2-3 दिवसामध्ये मी काही व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही आणि त्याच्यामुळं जवळपास माझी अख्खी सिस्टीम बिघडलेली असं म्हणता येईल. पण होप सो या गोष्टीचा पुढं काहीतरी फायदा व्हावा. तर ठीक आहे, बाय, सी यू सून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.